TV9 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील यांचं नाव निश्चित झालंय। मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाईंना संधी देण्याचा विचार करण्यात आलाय। मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर, शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र, उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर हे संभाव्य उमेदवार असतील। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊतांचं नाव निश्चित आहे। रायगडमधून अनंत गीतेंना उमेदवारी मिळते। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालंय। इथं अंबादास दानवे सुद्धा इच्छुक होते, मात्र खैरेंवर ठाकरेंनी विश्वास व्यक्त केलाय। यवतमाळ वाशिममधून संजय देशमुखांचं नाव निश्चित आहे। जळगावमधून ललिता पाटील संभाव्य उमेदवार आहे। बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, परभणीतून संजय जाधव, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालंय। तर नाशिकमधून विजय करंजकर, ठाण्यातून राजन विचारेंना तिकीट पक्क झालंय। कल्याणमध्ये अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही। पालघरमध्ये सुद्धा अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही। सांगलीतून चंद्रहार पाटील, हातकणंगलेची जागा स्वाभिमानीच्या राजू शेट्टींना ठाकरे सोडणार आहेत, तर मावळमधून संजोग वाघेरेंना तिकीट मिळेल।